हा डान्स कॉम्पिटिशनचा फॉर्म आहे. मी हा फॉर्म भरलाय. तू प्लीज हा तुझ्या कॉलेजमध्ये सबमिट करशील? गरज आहे तुला डिस्पेन्सरीत जायची? चल. सध्या मला डिस्पेन्सरीची नाही, खोलीची गरज आहे. मी ना ऍक्च्युली बाहेरून आलो आणि रेंटवर खोली हवी आहे मला. जरा ऐका, तुम्हाला कोणाला यू तू इथे परत? मी तुला सांगितलं होतं ना माझ्या घरात जागा नाहीये. ते का आलास परत हे इथे? बघा, मला माहितीये खोली खाली नाहीये, पण माझं म्हणणं, जर तू लगेच इथून नाही गेलास ना तर आरडा ओरडा करून लोकांना गोळा करीन मी. लोक, अहो माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. बघ मी आत्ताच बोलवते. बैजू भैया, बैजू भैया. तुम्ही खूप उद्धट आहेस तू. ही कोणती शिस्त आहे? मॅडम, शिस्त तुमच्यात नाहीये, उगाच हायपर होताय तुम्ही आणि माझा ऐकत नाहीये. यू जस्ट बीट मी. हे बघ तू. रोशनी, पापाजी, एक काम कर, ती वरची खोली आहे ना ती साफ कर. हा तिथेच राहील, भाडे करू. पण पापाजी तुम्ही तर. मी सांगतोय ना, बस लवकर साफ कर. ठीक आहे. बैजू, हा आकर्ष आहे, आपला भाडे करू. याला आपली बाथरूम दाखव, हातपाय धुवून घे. ठीक आहे. एक्सक्यूज मी अंकल, एक अजून हेल्प हवी होती. जवळपास एखादं रेस्टॉरंट, कॅफे, ते मला जेवण बनवता येत नाही. काही हरकत नाही, आज तू आमच्या सोबतच जेव. थँक्यू अंकल, थँक्यू. रोशनीच्या हातचं कोणी जेवण एकदा खाल्लं ना, त्याची सवय लागली नाही असं होऊच शकत नाही. माझं नाव विजय जाखर आहे. पीपल लव्ह मी कॉल बैजू. हाय बैजू, आय एम आकर्ष. जाऊया? नाईस हाऊस. अरे ही लस्सी कोणाची? तुझी? आणि हे आहे आमचं बाथरूम. इथे हातपाय धुवून घे. आणि तो लाल साबण घेऊ नकोस. कसरत केल्यानंतर शरीराचं तेल यानेच धुतो मी. काय? शरीराचं तेल? हो, नाही वापरणार. चल लवकर हातपाय धु. ब्रो, ते काय? तुला हे नाही माहित? अरे कशाला थट्टा करतोयस? याच्यात जात नाहीस का? व्हॉट? मग जंगलात जातोस का? ये मी दाखवतो. याच्यावर असं बसतं. हा, कळलं मला. आलं लक्षात? हा. आता लगेच हातपाय धुवून घे आणि कपडे घालून ये बाबा. बायका आहेत घरात. या. रोशनी, लस्सी घेऊन ये माझ्यासाठी. याच्यापेक्षा एव्हरेस्टवर चढलो असतो तर आय एम शुअर ते जास्त सोपं असतं. ओ गॉड सेव्ह मी.
अरे कोण आहेस तू आणि माझ्या घरात काय करतोयस? एक्सक्यूज मी. अरे इंग्रजी वार्ता करू नकोस. तू घुसलास कसा आधी माझ्या घरात? अरे बाहेर निघ, बाहेर निघ. अज्जू इकडे ये जरा, इकडे. मामा, मामा हा माणूस कोण आहे? याला आधी कधी पाहिलं नाही मी कर्नल मध्ये. आधी तू शांत हो जरा, माझं म्हणणं ऐक. हा मुलगा आपला भाडेकरू आहे. काय भाडे करू? हो. मामा काही न विचारता भाडे अरे करू? तू डोकं शांत ठेवून माझं म्हणणं ऐक जरा. चल चल माझ्या बरोबर, मी तुला सगळं काही सांगतो. ये चल. अरे चल तर मामा, खरा. तुम्ही पण ना. काय झालंय मामा? अरे हे बघ, आजकाल तुझ्या मामाचा खिसा खालीच असतो. 4 महिने झाले पगार मिळून मला, आणि घरातला खर्च तुला तर माहितीच आहे, कमीच होत नाही. हा मुलगा मला बाजारात भेटला. मी विचार केला की जर देवच आपल्याला रस्ता दाखवतोय तर ठीकच असेल. हो पण मामा, अरे पण मामा तो कोण आहे, कुठून आलाय, काही माहिती आहे का आपल्याला त्याची? आपल्या घरात बायका मुली आहेत. अरे मी ती सगळी चौकशी केलेली आहे, ठीक आहे सगळं. कर्नालमध्ये या मुलाला फॅक्टरी काढायची आहे आणि त्यासाठी जमीन पाहतोय तो. काय माहित उद्या आपलीच जमीन खरेदी करेल. कुणास ठाऊक देवाची कृपाच होईल. आता कालपर्यंत मी पैशासाठी फार चिंतेत होतो, आणि आज ह्याने माझ्या हातात ऍडव्हान्स म्हणून 50,000 ठेवले. 50,000? हं. मामा पक्का फ्रॉड आहे हा. याला तर नाही नाही अज्जू, मामा तो फ्रॉड आहे. नाही बेटा, माझे डोळे धोका नाही खाणार. एकदम ठीक आहे तो. आता तुम्हीच बोललात तर मग ठेवा. आता काय बोलू मी यावर? आता कसं बोललास? बस कमवताई जवळ हा विषय काढू नकोस, घाबरून जाईल बिचारी. चिंता नको करूस मामा, कोणाला नाही सांगत. ठीक आहे, जा. काय झालं काय दादा? काय नाही कमवते, मी अज्जूला काहीतरी सांगत होतो. हाय. ओ माय गॉड, हा तर अगं अगं टिंकू, अगं काय झालं तुला? काय झालं हिला? काय झालं काय विचारतोस? बायका असलेल्या घरात असं बाहेर येतं का? कपडे तरी घालायचे. ओ सॉरी. बैजू बस कर. रोशनी टॉवेल घेऊन या शहरी बाबूला. सॉरी. हे घे, टॉवेल तरी टाकायचंस. सॉरी. हे बघ, एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. हे पार्क नाहीये तुझ्या मनाला वाटेल तसं फिरायला, समजलं? वरची खोली भाड्याने दिलीये, तिथे जसं पाहिजे तसं राहा, आणि चुकून सुद्धा अंगणात दिसता कामा नये, खास करून अशा अवस्थेत. अच्छा ब्रो, आय अंडरस्टँड. अजून एक गोष्ट, इथे ना हे ब्रोसो नाही चालत. अजय जाखर नाव आहे माझं. आकर्ष. माझा छोटा भाऊ कर्नालचा बच्चा घाबरतोय याला. आता ते मुंबई येऊन डान्स वाले आलेत ना, काय नाव होतं त्यांचं, जे काही असो, त्यांचा बँड वाजवला याने. अरे बैजू, श्वास तर घेऊ दे त्याला. तसा अज्जूला राग लवकर येतो, पण बोलत तर ठीकच होता तो.
तुला तुझ्या खोलीमध्ये राहायला पाहिजे. जेव्हा जेवण तयार होईल तेव्हा बोलवू तुला. बाकी कुठल्या गोष्टीची गरज असेल तर रोशनीला सांग. शो थँक्यू अंकल. चल ये. नमस्कार. 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 बाबाजींना 4 महिन्यापासून पगार नाही मिळाला. त्यांच्या बँक अकाउंटमधले पैसे देखील संपलेत. नील, मी बाबाजींच्या स्वाभिमानाला ठेस नाही लागू देऊ शकत. बाबाजींची अडचण हीच माझी अडचण आहे. आज मला असं वाटतंय फार मोठ्या विचारात पडलाय माझा मुलगा. हो अम्मा, विचार पण आहे आणि अडचण पण आहे. सांग आपल्या आम्हाला, कोणत्या गोष्टीने अडचणीत आहेस तू? रोशनी अम्मा, मला तर पहिलेच समजायला पाहिजे होतं. अडचण आहे तर कारण रोशनीच असेल. म्हणजे काय? नाही समजलं? बाळा, प्रेम, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासाठीच तर आपण बेचैन होतो ना. आता सांग, काय झालं रोशनीला? ते अम्मा, रोशनीचे पप्पा आहेत ना, त्यांना थोडे पैशाची गरज आहे. आता समोरून मदत करायला गेलो तर परत नाराजीची गोष्ट होईल. मला समजत नाही की त्यांना मदत करू तर कशी करू. हे बघ, सुरेंदर भाऊ आपल्या जागी चुकीचे नाहीयेत. आता तू त्यांना पैसे देऊन मदत करू शकत नशील तर काम तर देऊ शकतोस ना. आपल्या औषधाच्या कारखान्यात काही पाईप शाईपची दुरुस्ती करायची आहे. आता हे काम कोणी दिल्लीच्या कंपनीने नाही केलं तर काय होतंय? आता माझ्या मुलाच्या अडचणीपेक्षा मोठी थोडीच आहे मशीनची दुरुस्ती. तू ना हे दुरुस्तीचं काम रोशनीच्या वडिलांना देऊन टाक. समजलं तुला? अम्मा, तू ना वर्ल्ड बेस्ट आहेस, वर्ल्ड बेस्ट. जा जा जा. आता ना 2 मिनिटात जेव्हा जाशील त्या पोरी जवळ तेव्हा ना तुला आम्हा सुद्धा नाही आठवणार. बोललीस ते तर एकदम बरोबर आहे, पण तू वर्ल्ड बेस्ट आहेस. चल मी निघतो आता. रोशनीला खुशखबरी देऊन येतो. ऐक, हवेलीमधून बोलते. औषधाच्या कारखान्यातील पाईपांची दुरुस्ती आज रात्रीच व्हायला पाहिजे. हा, ठीक आहे, उत्तम. मला तरी पाहू दे आता आग आणि पाण्याचं मिळणं कसं होतं ते. काय झालं ग तुला? ठीक आहेस ना बाळा तू? हिला असं अचानक काय झालं? चांगली धडधाकट मुलगी एकदम बेशुद्ध झाली. अगं, तुम्हाला जर माहित असतं ना जे मला माहित आहे तर तुम्ही सुद्धा बेशुद्ध झाला असता दिदा. ही गोष्ट तर अगदी खरी आम्हा. छोकरा अगदी गोरा गोमटा दिसतो कसा, अगदी माझ्या सलमान सारखा वाटतो. अरे रे देवा, आज मला पश्चाताप होतोय. डोळ्यांचं ऑपरेशन केलं असतं तर मुलाचं तोंड नीट पाहिलं असतं आणि खुशही झाले असते तुमच्यासारखी. हे तुम्ही पण ना काहीही बोलत बसलायत. तो मुलगा भाड्याने राहायला आला आणि काही दिवसांनी निघून जाईल. अगं रोशनी, तुला माहित नाहीये, तू कोणा सुपरस्टार पेक्षा कमी नाहीये. तो तर ना इनफॅक्ट. तो तर काय ट्विंकल? काही नाही, जाऊ दे, तू तुझं काम कर. हे बघ, तुझ्याजवळ कोणतं उत्तर नसतं ना तेव्हा जाऊ दे म्हणतेस. अरे मुलीनो, हे भांडण बिंडण बंद करा. तसं मला एका गोष्टीचं समाधान आहे. शेवटी सुरेंदरला रोशनीची गोष्ट पटली हो. तुम्ही पण ना दिदा, कोणतीच संधी नाही सोडत मला चढवायची. मी काय केलं? त्या मुलाला तर पापाचीच घरी घेऊन आलेत. कदाचित चांगल्या घरातला आहे म्हणून. यामध्ये मी काही नाही केलं. बरं झालं मी गप्प बसले. जर सगळ्यांना कळलं असतं ना की हाच तो मुंबईवाला आहे तर गोंगाटच झाला असता. असं वाटतंय की गॉडनं सुद्धा मलाच डान्सिंग क्वीन बनवायचंय. तेव्हाच तर अख्ख्या कर्नालमधून त्याला याच घरात पाठवलं. चल ट्विंकल, या संधीचा चांगला फायदा घे.
ते दारजी बोलत होते त्या नाल्याच्या पलीकडे आमचा कारखाना आहे ना, तिथल्या पायपांची दुरुस्ती करायची, तर ते काम तुम्हाला द्यायचं असं म्हणत होते. तर थोडा ऍडव्हान्स पण घेऊन आलो तुमच्यासाठी. नॉट बॅड. ऍटलिस्ट त्या गेस्ट हाऊस पेक्षा तरी चांगलं आहे. ओके, हे कपडे, कम ऑन आकर्ष. हॅलो, हे डॅड. मी तर तुमचा कॉल खूप आधीच एक्सपेक्ट करत होतो. आय मीन, एवढ्या मोठ्या एम्पायरचा मालक इतके दिवस कसा काय थांबू शकतो? थँक्स टू देवा, जिच्यामुळे आज तू तिथे आहेस. जर मला आधी माहीत झालं असतं तर आज तू माझ्या समोर उभा असतास. यू हॅव चीटेड मी आकर्ष. आपल्या बापाशी खोटं बोलताना तुला जराही शरम नाही वाटली? शरम? शरम कसली डॅड? मी तर तुम्हालाच फॉलो करत होतो. आय मीन, तुम्ही आजारी पडण्याचं नाटक करू शकता तर मी पॅरिस ऐवजी कर्नाल का नाही जाऊ शकत? तुझी आई हे सर्व ऐकेल तेव्हा तिला किती दुःख होईल. डू यू नो दॅट? मॉम, त्यांच्याजवळ माझ्यासाठी वेळ कुठे? डॅड, मी तुम्हाला खात्री देतो की मी मुंबईला असो वा कर्नालमध्ये, तिला काही फरक नाही पडत. डॅड, यू दे? हे बघ आकर्ष, यू आर माय ओनली सन. मी जे काही करतोय ना, तुझ्याच भल्यासाठी करतोय. मी तुला सांगितलं होतं ना की ही कॉन्फरन्स किती इम्पॉर्टंट आहे. एकदम योग्य संधी होती, एकदम योग्य संधी जगासमोर जयसिंग एम्पायरच्या वारसाला इंट्रोड्यूस करण्याची. पण तुझ्या या मूर्खपणामुळे ही संधी हातातून निसटून गेली. तुला याची कल्पनाही नाहीये की तू काय केलंयस. असो, आता जे काही तू केलंयस याच्यानंतर मला तुझ्याकडून कोणतीच अपेक्षा नाही आकर्ष, कोणतीच आशा नाहीये. रिअली? मला तर वाटलं होतं की मी तुमच्या सर्व आशा 22 वर्षांपूर्वीच तोडल्या. एनिवे, तुम्हाला जर आशाच राहिली नाहीये तर आता मला माझं काम पीसफुली करू द्या. सी यू आफ्टर 3 months. डॅड, हे डीजे, बस अशाच प्रकारे माझ्या पाठीशी राहा. तू बघच, फार लवकरच मी त्या टप्प्यावर पोहोचेन. नील, या वेळेला? नमस्कार दीदा, कशा आहात तुम्ही? ठीक आहे, सुखी राहा, सुखी राहा. बरं नील, मला सर्व माहित आहे. तू केव्हा येतोस, केव्हा जातोस, किती वेळा येतोस, पण मला कधी नाही विचारलंस की दीदा जिवंत आहे की दीदा मेली. अरे, कधी मला पण विचारत जा ना. अरे नाही नाही दीदा, बरं तुमचे दुश्मन. मी तर थोडा बिझी असतो ना आजकाल कामांमध्ये. 2-4 मिनिटांसाठी येतो आणि निघून जातो. अरे नील, नमस्कार आत्या. कधी आलास तू? बस आता जेव्हा तुम्ही आतमध्ये लाडू आणायला गेलात. सुखी राहा, सुखी राहा. तुझ्यासाठीच तर लाडू आणायला गेले होते. घे खा. घे नको खा. नको आत्या, हे तुम्हीच का. मला माझं पोट नाही दुखून घ्यायचं आता. अच्छा, मग मीच खाते. हं? मीच खाते. अच्छा रोशनी, जरा ऐक ना. ओ हाय नील. हॅलो जी, हॅलो. हॅलो. रोशनी, तू सांगितलं ना ट्विंकल पण कर्नाल मध्ये. हिला पण मी घेऊन गेलो असतो ना जर फिरायला. हिला तरी पाहू दे दिल्लीवाल्यांचा थाटमाट. सॉरी जी, मला तुमच्या दिल्लीवाल्यांच्या थाटामाटामध्ये काय हे इंटरेस्ट तुला नाही. थाटमाट टाकू तुम्ही जरा. हं? अरे नील, नमस्कार अंकल, कसे आहात हा, तुम्ही? सुखी राहा, सुखी राहा.
बऱ्याच दिवसांनी आलास. घरात सगळं ठीक आहे ना? सगळं काय मजेत आहे. तुम्ही ठीक आहात? बरं झालं अंकल तुमची भेट झाली. तुमच्याशी बोलायचं होतं थोडं. काय? ते दारजी बोलत होते त्या नाल्याच्या पलीकडे आमचा कारखाना आहे ना, तिथल्या पायपांची दुरुस्ती करायची, तर ते काम तुम्हाला द्यायचं असं म्हणत होते. ते थोडा ऍडव्हान्स पण घेऊन आलो तुमच्यासाठी. अरे हे घर आहे, पानाची गादी नाहीये. सॉरी मला माहित नव्हतं की तू बोललास हेच खूप झालं माझ्यासाठी. आधी मी काम समजून घेतो, कारखान्यामध्ये जाऊन पाहतो, त्यानंतर आपण बोलूया. अच्छा आई, अरे तू काय सुपरमॅन आहेस काय? सोड, मी उचलतो. सोड. अरे सोड ना, सोड सोड सोड. आत. कुठे ठेवू याला? ते तिथे ठेव. यार माझ्या सगळ्या प्लॅनचा बँडच वाजला. मी तर विचार केला होता तुझ्या पप्पांना मदत होईल थोडी. नील, मानलं की तू खूप हुशार आहेस, पण बाबाजी तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहेत. त्यांना माहित पडलं की तू त्यांना मदत करू पाहतोयस ते, बस म्हणूनच. आणि तू अजिबात त्रास करून घेऊ नकोस. सगळं ठीक झालंय. ते कसं काय? बाबाजींनी एका मुलाला भाडे करू म्हणून ठेवलंय. वा, म्हणजे मुली असलेल्या घरात आता परपुरुष राहणार काय? काय चाललंय तुमचं? माहित नाही कोण आहे, कुठून आलाय, बघतोच मी नील! त्याला. बाबाजींनी ठेवलंय त्याला. काही विचार करूनच ठेवला असेल ना. असंच कोणा एऱ्या गेऱ्याला घेऊन येणार का घरात? आणि माझा तू ऐक, मुलगा चांगला आहे. हे घे, चांगल्या बरोबर चांगलंच ऐकवायला लागलाय तू आता. बघतो मी त्याला आता. नील, नील, कोण आहे बघू ते मला जरा. कोण आहे तो? नील थांब तर जरा. नील, अरे हे घर आहे, पानाची गादी नाहीये. सॉरी मला माहित नव्हतं की अरे सर्व काय चाललंय? तांबावे वाजवणं काय चाललंय घरात? आवाज मी मोठा केला होता. नीलमताईंचं म्हणणं आहे की रोशनी ट्विंकल बरोबर प्रोग्राम मध्ये जाईल. बहुतेक आज कॉलेजमध्ये ते रोशनी वहिनीला ते डान्सवाल्या कॉम्पिटिशनच्या ऑडिशनला ते जाताना पाहिलं.